आपली सायकल आहे नाही का, इले टूर्स मध्ये ठेवून द्यायचं आहे. म्हणजे जे काही पंचर वगैरे असतं ते दुरुस्त करा आणि मग जाऊ चंदनखेड्याला जाऊ. मग आपण दाखवतो तुम्हाला कसं आहे टूर्स आहे, दाखवतो कसा दिसते तर आमच्या गावचा टूर्स नाही का. सायकल बरोबर तिथं मस्त चालत गेलो असतो. आता पुन्हा मध्ये जा लागत आता कसे कसे दिवस काढा लागते. हा आहे ग्राउंड माझ्या गावचा. आता फक्त आवाज येऊन मला हेच समजत नाही, ह्या एवढ्या उन्हामध्ये आपल्याला पिसारल्यासारखं वाटते. शेतकरी लोक कसे काम करते का त्याला माहिती, त्यांच्यामध्ये त्याला माहित नाही का कसं करते का काम, पण करते काही विषय नाही. ह्या उन्हाळ्यामध्ये सर्व शेतकरी लोक अशा पाऱ्या पेटवते दिसतात का तुम्हाला. त्या म्हणजे पाऱ्या पेटवते नाही का. पावसाळ्यात म्हणजे कामी येते, काही काच तुरतच नाही. ह्या टूर्स मध्ये आपण आपली आता सायकल ठेवली, ही आपली सायकल आहे. चला मग जाऊ चंदनखेडा. हो का आधार कार्ड अपडेट करायचं का. अरे हा ते त्यासाठी का ते काम ते हा हो ते कोणते तरी नाव नाही माहित मला. नाही पण हाय चंद्रपूरच्या ऊन मध्ये दम काव आहे ऊन अशा तड. तुम्हाला जर बैल घ्यायचे असेल किंवा विकायचे असेल तर इथे या. चंदनखेडाचा मार्केट म्हणजे बैल बाजार मध्ये आला. इथे आपण एक्सचेंज पण करू शकतो बैल घेऊ. नाही का आधार कार्ड अपडेट करतो चालला आणि आधार कार्ड आम्ही गेलो त्या कॅफे मध्ये मस्त बसलो. थोड्या वेळाने विचारलो आधार कार्ड अपडेट करायचं आहे म्हणलो. नाही होत म्हणे इथं मारली म्हणलो चाट. आता पैदल पैदल जावं लागेल दुसऱ्या दुकानात. दुकान कुठं आहे इथंच होता का दिसतही नाही. म्हणजे मी आलतो तर येतच होता कुठे गेला का भाई. फायनली आता दुकान भेटला. आता आधार कार्ड अपडेट करतो. माझं दुकान आधार कार्ड अपडेट करतो. झालं अपडेट झाला का घरात आहे अशी प्रिंट भेटते अपडेट झाल्यावर ना आधार कार्ड. मग मी निघलो घराच्या रस्त्यानं. त्याला पहिले फोन लावलो आणि ये म्हणलो 30 बस. अशा उन्हात अनात हिंडा लागते फक्त तुम्ही नको हिंडा. आज गुरुवार म्हणून चंदनखेड्याचा बाजार हे बघा का हो बाजार. हा जर तुम्ही चंदनखेड्याला कधी आलं असेल तर इथे ह्या जागी चंदनखेड्याचा बाजार भरते तुम्ही बघू शकता. आणि आता सध्या दुपारसाठी म्हणून काय कोणी आले नाही तर बॉम्ब भरून राहते बाजारात. मग आम्ही निघलो सिद्धा घराच्या रस्त्यानं. काही राव पण फिरायला बहुत मजा येते. एवढे सारे कपडे धुवायला नेले तळ्यावर. तर भाई ब्लॉग इथंच खतम होते. आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करून टाकायचो. आणि कसा वाटला ब्लॉग नाही हे कमेंटमध्ये नक्की सांगायचो. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.